युवा न्यूज पत्रकार धाराशिव कचरूमल्हारी सगट यांच्यावर खोटे गुन्हा तडीपार गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा मातंग समाजातील कचरूमल्हारी सगट यांच्यावर तडीपार आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सकल मातंग समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे। आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातंग समाजाचा एक कार्यकर्ता कचरूमल्हारी सगट यांना जे टार्गेट केलं जात आहे आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जात आहे आणि ती जी 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहे आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांचे नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। ते गुन्हे याची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कचरूभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कुणी DYSP ओंकारजी देशमुख साहेब आहेत त्यांनी जो जातीय सलोखा बिघडावा यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कचरूमल्हारी सगट यांच्यावरती जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे ती तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे। ही आज सुरुवात आहे। आज धाराशिव तो झाके अभी महाराष्ट्र बाकी आहे। ह्यांच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, परत सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे तो आजचा जो कचरू सगटवरती जो तडीपारचा जो गुन्हा दाखल आहे आणि जो ते ऑर्डर काढलेला आहे ती तात्काळ तुम्ही रद्द करावी एवढी संपूर्ण समाजाच्या वतीनं मागणी आहे। सध्या प्रशासनानं आपल्याला का आश्वासन दिलं नेमकं? ह्या ठिकाणी आम्हाला आत्ता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलले आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी अधिकारी आहे या ठिकाणी ह्या कामामध्ये काम चुकार करून जो कचरू सगटवरती अंतर्गत गुन्हे इतर लोकांचे गुन्हे यांच्यावरती गुन्हे घालून कारण हातपार केले चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आम्ही निलंबित करण्याची मागणी केलेली आहोत। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आपण समजा भविष्यात जर तुमच्या आंदोलनाची पूर्तता नाही केली, हद्दभरचा प्रस्ताव रद्द नाही केला तर आपली आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल? या ठिकाणी मातंग समाजाच्या स्टाईलनं आपल्याला उत्तर मिळेल आणि मातंग समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल। हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे तर संपूर्ण राज्यामध्ये मातंग समाज सकल मातंग समाज असतील, विविध संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल। हा कशामुळे झाला हा प्रकार? नेमकं राजकीय दोषातून झालेला आहे। कचरू सगटनी शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली म्हणून काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून मातंग समाजाचा एक युवक आज राजकारणामध्ये उभा राहतोय, तो उभा राहूनही तो कुठं तर पूर्वीची दंड करत फिरलं पाहिजे अशा यांच्या मनामध्ये एक भावना आली आणि तो आम्हाला वारंवार या ठिकाणी अटक करत आहेत। सोशल मीडियावरती सगळ्यांच्यावरती रील्स व्हायरल होते, त्याकडे आपण कसं पाहताय? का नाही, लोकशाही आहे, त्यांना तो रील्स करण्याचा अधिकार आहे। आम्ही ते आमच्या माध्यमातून आपलं उत्तर देऊ। आणि ही जी कारवाई झाली आहे हे जातीय मानसिकतेतून झाले आहे। खरोखर DYSP हे विकले गेलेले आहेत आणि आज तुळजापूर तालुक्यामध्ये मोठमोठे क्रिमिनल एवढे मोठमोठे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई नाही। आज जवळपास 2 महिन्या 4 महिन्यापूर्वी तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 2-2, 3-3 अट्रॉसिटी झाली, ते अजून आरोपी अटक नाहीत। DYSP विकले गेलेले आहेत, सुपारे घेतात, राजकीय लोकांच्या हात मिळवणी करतात म्हणून हे कारवाई झालेली आहे। आमची अशी या माध्यमातून मागणी आहे की DYSPची लवकरात लवकर बदली करून हे झालेले तडीपार हे तडीपार मुळात खोटाच आहे, कारण बनाव केलेला आहे, पोलिसांनी बनाव करून हा प्रकार केलेला आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मातंग समाज हे जे सत्ताधारी पक्षांनी जे काय कारनामे केलेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय मातंग समाज राहणार नाही। सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आज मी असं ठणकावून सांगतो। सत्ताधारी पक्षाच्या वतीने कोण दबाव टाकतंय? भाजपचे काही सत्ताधारी आमदार असतील, त्यांचे पुत्र असतील, ते दबाव टाकतात, त्याच्यामुळे हे प्रकार घडलेला आहे। धन्यवाद सर्वांचं।